subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा व तालिबात, सर अब्दुलसत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी सुगम भारती इयत्ता 8वीं जमात हश्तुम मजमून मराठी का ब्रिज कोर्स है। डे 21 21वां दिन है। दिवस 21 कौशल्य संकल्पना क्षेत्र मौखिक भाषा विकास संकल्पना संवाद लेखन क्षमता श्रवण वाचन लेखन भाषण संवाद लेखन अध्ययन निष्पत्ती पाठ्यविषयी पाठ कविता विनोद गाणी इत्यादी लक्षपूर्वक ऐकून त्यांचा आनंद घेतात. योग्य आरोह अवरोह सह म्हणतात. जाणून घेऊया कृती व कृतीचा तपशील. जॉर्डन, अरे उद्या सर्वांनी माझ्यासाठी थोडा वेळ काढा. मी तुम्हाला पाणीपुरी ओली भेळ रगडापोळी पॅटीस खायला घेऊन जाणार आहे. नफिसा, का रे उद्या काही विशेष? अंजली, अगं उद्या त्याचा वाढदिवस आहे. अनवर, असे काय करताय? बाईंनी परवा सांगितलेले आठवत नाही का? असे बाहेरचे उघड्यावरचे अन्न खायचे नाही. अंजली, हो हो, त्यामुळे आरोग्याची तक्रारी सुरू होतात. नफिसा, पोटदुखी होते, छातीत जळजळ होते, आपल्या शरीराला जीवनसत्व क्षार व इतर आवश्यक घटक मिळत नाहीत. त्यांच्या कमतरतेने अनेक छोट्या मोठ्या रोगांना आमंत्रण दिल्यासारखे होते. नकोच ते असले बाहेरचे खाणे. निखिल, त्यापेक्षा आपण असे करू, प्रत्येकाने जॉर्डनच्या आवडीचा एक पदार्थ घरून बनवून आणायचा आणि सगळ्यांनी मिळून वाढदिवस साजरा करायचा. जॉर्डन, ठीक आहे, माझी आई खूप छान केक बनवते, मी तुमच्यासाठी उद्या केक घेऊन येतो. अंजली, जॉर्डन, आम्ही तुझ्यासाठी काय आणणार हे तुला उद्याच कळेल. शिक्षकांनी वरील उतार्याचे प्रकट वाचन करावे. वाचनामध्ये आरोह अवरोह पद्धतीने वाचन करावे. संवादात्मक वाचन असावे. सक्षम बनूया. कृती व कृतीचा तपशील कार्यपद्धती पूरक साहित्य स्रोत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय देऊन त्यावर संवाद लेखन करण्यास सांगावे. विद्यार्थ्याकडून त्याचे वर्गात सादरीकरण करून घ्यावे. आरोह अवरोह पद्धतीने वाचण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना द्याव्यात. समुद्र व होडी या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. समुद्र, होडी ग होडी, तुला किती घाई पुढे जाण्याची? होडी, दादा, मला पैलतीराला जायचे आहे, तिकडच्या माणसांना इकडे आणायचे आहे. समुद्र, ते मला माहीत आहे, पण जरा हळू जा, माझ्या पोटात किती पटापट वल्ही मारतेस, मला दुखते ना. होडी, होय रे दादा, मला कळते ते, तू नसतास तर मी कशावर तरंगले असते. समुद्र, कळते ना, मग जरा जपून, मी जर एक लाटवर उसळली तर अख्खी तू बुडशील. होडी, हो ना समुद्र राजा, म्हणून तर दरवर्षी नारळी पौर्णिमेला तुला सोन्याने मळवलेला नारळ देतात. कोळी बांधव तुझी पूजा करतात, त्यांचे रक्षण कर. समुद्र, तथास्तु, सारे सुखात राहा, आनंदाने माझ्यावरून ये जा करा. होडी, समुद्र देवा, तुझा जय जयकार असो. चला सराव करूया. विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर संवाद लेखन करावे. झाडे लावू, झाडे जगवू. झोका, तुझ्या फांदीला बघ झुला मी बांधला. झाड, पण माझी फांदी म्हणजेच आहे एक झुला. झोका, खाली वर वर खाली मी झोकात किती झुलतो. ये झोका और झाड इसमें संवाद है. झाड, अरे पण माझ्यामुळेच तू इतका खुलतो. झोका, मागे पुढे आहे माझी ठेक्यावरती लय. झाड, मी नसेन तर होईल तुझा लगेचच विलय. झोका, तू तर आहेस एक जागी पूर्ण गाडलेला. झाड, मी घट्ट आहे मातीत म्हणूनच तुझा झोका वाढलेला. झोका, तू एक जागी स्थिर, बघ मी किती गतिमान. झाड, नको घरूस फुकटचा व्यर्थ अभिमान.
झोका तू येतोस का झुल्यावर येईल तुला मजा. झाड मी जर हल्लो जागेवरून तर तुलाच होईल सजा. झोका नको नको रे झाडा, तू तर माझा मोठा भाऊ. झाड आरामात झोके घे तू, आपण दोघे सुखात राहू. वृक्ष वृक्ष आणि नदी यांच्यातील संवाद आहे. वृक्ष, अरे तिथे तू कसा आहेस? नदी, मी चांगला आहे. तर मग तुम्ही लोकांनी खाण्यासाठी फळे द्याल. वृक्ष, मी लवकरच होईल ते. आश्रय देखील माझ्याकडे येतात. आणि तुम्हाला माहीत आहे की मी पर्यावरणीय समतोल राखण्यात मदत करतो. नदी, तू इतका अभिमान का करतोस? आपण सर्वजण पर्यावरणात संतुलन राखण्यासाठी आपली भूमिका बजावतात. जरी मी बऱ्याच लोकांना रोजगाराचा एक स्रोत पुरवितो. वृक्ष, होय, आपण बरोबर आहात. आम्ही एकमेकावर अवलंबून आहे. तर आता आम्ही कधीच अभिमान बाळगू नये. कल्पक होऊया आवाहने. विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर संवाद लेखन करावे. दोन मित्र मैत्रिणी मधील संवाद. मकबरा आणि लेखक यांच्यातील संभाषणाचे संवाद लेखन करा. हे म्हणजे दोन मित्र आहे, मकबरा आणि लेखक. मकबरा, काय रे, आज चुकवून गेलास ना मला? लेखक, तुला आज भेटणे शक्य नव्हते, खूप पाऊस होता. मकबरा, थोडा वेळ थांबला असता तर पाऊस ओसरला असता, पुलावरचे पाणी कमी झाले असते. लेखक, हो, पण मला वेळेत विद्यापीठात जायचे होते ना. मकबरा, एक दिवस उशीर झाला तरी काय झाले, आपण भेटलो तरी असतो ना. लेखक, होय, तेही खरेच. पण मकबरा, पण नाही नि बिन नाही, तुला मला चुकवायचेच होते. लेखक, तसे नाही, तुला भेटायला आवडते मला. मकबरा, म्हणून निघून गेलास दुसऱ्या वाटेने? तुला हल्ली कंटाळा येतो का माझा? लेखक, अजिबात नाही. मकबरा, मला कालचा सगळा वृत्तांत सांगायचा होता, पण तू अगदी आग्र्याहून सुटका करून घेतलीस. मकबरा मोठ्याने हसू लागला. लेखकही मनसोक्त हंसला. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.